नमस्कार मित्रांनो. काही दिवसापूर्वीची गोष्ट. एक मध्यमवर्गीय गृहस्थ मला भेटायला आला. ते म्हणाले, "डॉक्टर साहेब, मला आम्लपित्ताचा भरपूर त्रास आहे. मी गॅस्ट्रोस्कोपी सुद्धा केली. डॉक्टरांनी मला हायपर ॲसिडिटी म्हणून सांगितले. तुमच्या पोटात ॲसिड जास्त तयार होत आहे आणि त्यामुळे तुमच्या जठरावर सूज आलेली आहे." एक जिज्ञासा म्हणून विचारतो, हायपर ॲसिडिटी म्हणजे पित्त जास्त तयार होणे. मग मला भूक तर जास्त लागायला हवी, परंतु मला भूक तर अजिबात लागत नाही. या उलट थोडे जरी जेवले तरी पोट गच्च होते. असे का होते? हा प्रश्न आपल्या सर्वांना येणं साहजिकच आहे. जठर, लिव्हर, पेनक्रियाज या अवयवातून पाचक पित्त तयार होऊन अन्न पचनासाठी आतड्यात येते. चांगले पित्त हे अन्नाचे पूर्ण पचन करते, तर खराब झालेले पाचक पित्त अन्नाला अर्धवट पचवते. जसे ओले लाकूड जळताना अधिक धूर सोडते, त्याचप्रमाणे अर्धवट पचलेले अन्न गॅस अधिक तयार करते. परिणामी पोट गच्च राहून मलबद्धता हे लक्षणसुद्धा उत्पन्न होते. उष्ण, तळलेले मसाल्याचे पदार्थ अधिक सेवन करणे, जागरण, चिंता अधिक करणे, उपवास करणे, सिगारेट, दारूचे अतिसेवन, अवेळी तसेच शिळे पदार्थाचे सेवन करणे, वेदनाशामक औषधींचा अधिक वापर करणे या कारणामुळे तयार होणाऱ्या पाचक पित्ताचे गुणधर्म बदलतात. पित्तात आम्लता वाढते, पित्त तेज होते, ॲसिडिक होते, त्याचा pH वाढतो. असे खराब पित्त अन्नाचे पूर्ण पचन कसे करणार? आता उपचार कसा करायचा? हे खराब पाचक पित्त, ज्याला आपण साम पित्त म्हणतो, ते चांगले करण्यासाठी प्रवाळ पंचामृत, सुवर्णमाक्षिक भस्म, सूतशेखर, कामधुदा, शतावरी चूर्ण, भूनिंबादी काळा, डाळिंबावलेह, गुडचादी क्वाथ या औषधींचा यथायोग्य वापर करावा. लिंबू सरबत वापरणे हे फायदेशीर ठरते. आहारामध्ये दूध, तूप, ताजे ताक, भात, सर्व पालेभाज्या, सर्व फळं, नारळाचे पाणी, उसाचा रस याचा अधिक वापर करावा. आम्लपित्त त्रास जुना असल्यास औषधीने हा आजार पूर्ण बरा होत नाही. यावेळी पंचकर्म चिकित्सा उपयुक्त दिसून आलेली आहे. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे आपण गाडीची सर्व्हिसिंग करून गाडी स्वच्छ करतो, मग पेट्रोल भरतो, गाडी चांगली ॲव्हरेज देते, त्याचप्रमाणे आम्लपित्त या रोगाचा समूळ नाश करण्यासाठी पंचकर्ममधील वमन विरेचन या उपक्रमाचा वापर करून प्रथम पोटातील खराब पित्त बाहेर काढले जाते व त्यानंतर वरील औषधींचा वापर केला असता या रोगाचा समूळ नाश होतो. या अथवा कोणत्याही आजाराबद्दल आपणास अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.